सध्या राज्याचं राजकारण प्रचंड तापलंय। शिंदे गटात प्रचंड नाराजी आहे। मंत्री कॅबिनेट बैठकीला गैरहजर होते, पण कारण काय? आणि भाजप आणि राष्ट्रवादी यांनी केलेल्या धडाकेबाज पक्षप्रवेशांनी शिंदेंच्या सैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली। खरं काय झालं? शिंदे गटाची नाराजी अशी होती की जे कालपर्यंत आमचे विरोधक होते, निवडणुकीत आमच्या मंत्र्यांविरोधात उभे राहिले, त्यांनाच भाजप आणि राष्ट्रवादी खुले दरवाजे कसे करू शकतं? हा शिंदे गटाचा सरळ प्रश्न आहे आणि हाच आजच्या बंडाची ठिणगी आहे। या नाराजीमागे 5 प्रमुख प्रवेश झाले। ते म्हणजे सत्यजित पाटणकर बीजेपी मध्ये गेलेत। हे पाटणकर म्हणजे हेच की शंभूराजे देसाई यांच्या थेट विरोधात होते। स्नेहल जगताप राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। भरत गोगावले यांच्या विरोधात त्यांना उमेदवारी दिली होती। आता त्याच स्नेहल जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झालेत। अद्वै हिरे बीजेपी मध्ये गेलेत। दादा भुसे यांच्या विरोधात शिवसेना युबीटी कडून त्यांनी उमेदवारी घेतली होती। वैभव पाटील हे बीजेपी मध्ये गेलेत। हे सुहास बाबर यांचे कडवे विरोधक आहेत। सुधाकर खारे हे राष्ट्रवादीमध्ये गेलेत। महेंद्र दळवी यांच्या विरोधात अपक्ष म्हणून ते लढले होते आणि आता थेट राष्ट्रवादीत गेलेत। या सगळ्या बंडानंतर महत्त्वाचं म्हणजे शिंदेंकडे नेमकं काय आहे आणि भाजप त्यांना का दुखावू शकत नाही? काय शक्ती आहे शिंदेंच्या हातात? काय त्यांचे ट्रम्प कार्ड आहेत? आज ते स्पष्ट पाहूयात। पहिलं म्हणजे मराठा फॅक्टर। शिंदेंची सर्वात मोठी ताकद म्हणजे मराठा फॅक्टर। एकनाथ शिंदे हे स्वतः मराठा नेते आहेत। महाराष्ट्रात मराठा समाज हा राजकीय दृष्टीने अत्यंत प्रभावी आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही धगधगता आहे आणि अशावेळी शिंदेंची ताकद कमी करणं भाजपला बिलकुल परवडणार नाहीये। मराठा असलेल्या नेत्यांना दुखावलं म्हणजे मोठा सामाजिक धोका भाजपही जोखीम घेणार नाहीये। दुसरा म्हणजे 60 आमदार, भाजपला आवश्यकता असलेला आकडा। शिंदे गटांकडे सध्या 60 आमदार आहेत। हा आकडा कमी नाही। अजित पवारांकडे आमदार आहेत, भाजपकडे सत्ता आहे, पण तरीही महायुती टिकवण्यासाठी शिंदेंचा आकडा महत्त्वाचा आहे। उद्धव ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा भाजपवर बोट उचललं होतं। आता शिंदे बाहेर पडले तरी तसंच होऊ शकतं आणि त्या दोषाचा फटका भाजपला बसेल। म्हणूनच शिंदेंना कमी लेखण्याची चूक भाजप कधीच करणार नाही। तिसरं म्हणजे शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण। शिंदेंचा कायदेशीर आधार, शिंदेंचं अधिकृत नाव, धनुष्यबाण चिन्ह याची मान्यता शिंदे गटाकडे आहे। भाजप शिवसेना ही नैसर्गिक युती अशी जी प्रतिमा आहे ती टिकवण्यासाठी शिंदे अपरिहार्य आहेत। त्यांना दुर्लक्षित करणं म्हणजे शिवसेना ब्रँडवरच आघात, हे भाजपला अजिबात परवडणार नाहीये। मग शिंदे काय मागतात? पहिलं म्हणजे मान सन्मान। महायुतीमध्ये भाजपच्या नेत्यांना जसा मान मिळतो तसा मान आम्हालाही मिळाला पाहिजे, ही शिंदे गटाची सर्वात मोठी तक्रार आहे। दुसरं म्हणजे निधी। अनेकदा निधी थेट भाजपच्या मंत्र्यांकडे वळवला जातो। पालकमंत्र्यांना किंवा शिंदे गटाला माहिती न देता हे आमदारांना अत्यंत त्रासदायक आहे। तिसरं म्हणजे स्थानिक राजकारणाचा हिस्सा। भाजप सतत प्रवेश घडवत आहे। हे प्रवेश बहुतेक वेळा शिंदेंच्या स्थानिक आमदारांविरोधात असलेल्याचे आहे। शिंदे गटाला यात आपला हिस्सा हवाय। चौथं म्हणजे पक्ष विस्तारित सहकार्य। भाजप ज्या आक्रमकतेने वाढत आहे तशीच वाढ शिंदेंना देखील करायची आहे। त्यासाठी त्यांना भाजपचं सहकार्य अपेक्षित आहे। यानंतर शिंदेंकडे पर्याय काय आहेत? खरं सांगायचं तर शिंदेंकडे सध्या पर्याय फारसे राहिले नाहीत। शिवसेनेतून बाहेर पडून ते महायुतीत आले। आता महायुती सोडणं अत्यंत कठीण आहे। म्हणून सध्या त्यांच्यासाठी एकच पर्याय आहे, संयम। योग्य वेळ येण्याची वाट बघणं, कारण राजकारणात वेळ प्रत्येकाची येते। शिंदे यांचीही येईल। पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील राजकारण सध्या तापलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर शिंदेंना आता पुन्हा आपल्या शक्तीची, आपल्या प्रभावाची भाजपला आठवण करून द्यावी लागणार आहे आणि तीच पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार आहे। तुम्हाला एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।